कमी आहे आणि खरंच माझ्यानंतर ते 3 वक्ते बोलणार आहेत त्यांचं तुम्हाला ऐकायचं. कारण मी जे बोलणार आहे ते काही मूलभूत प्रश्नावर बोलणार आहे, ज्यांना शाश्वत विकास करावा नाही त्याच्यावरती बोलणार आहे. मूलभूत प्रश्न आपले काय असतात तर आपले असतात पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, शिक्षण आणि रोजगार. मग पाण्याचा काय विषय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? पाणी आपल्याला शुद्ध कसं मिळतंय ते त्याच्या खोलामध्ये जाण्यापेक्षा आपण त्याच्यावरती काय करायचं याच्यावरती विचार करू. पाणी आपल्याला सर्वांना मिळतं, पण किती शुद्ध मिळतं हे आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ते शुद्ध पाणी देण्यासाठी काय करावं लागेल ती योजना आमच्या सरकारने तयार केलेली आहे. मग ते शुद्ध पाणी येणाऱ्या काही काळामध्ये मी तुम्हाला सर्वात फक्त औषध बद्दल बोलत नाही, तर माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या 14 गावांबद्दल मी बोलतोय. त्या 14 गावांमध्ये शुद्ध पाणी देण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. यानंतर जो काही विषय असेल तो आरोग्याचा असतो. मला खात्री आहे का जर शुद्ध पाणी जर तुम्हाला मिळालं तुमचं आरोग्य बिघडणार नाही. जर तुम्हाला आरोग्य बिघडणार नाही तर तुम्हाला दवाखान्यामध्ये जाण्याची गरज नाही. कारण आमचे जे पूर्वज लोक होती त्यांना कधी दवाखाना माहीत नव्हता, त्यांना कधी इंजेक्शन माहीत नव्हतं. पण आताच्या सर्वच लोकांना दवाखान्यात आरोग्याशिवाय काही कळत नाही. याचं कारण असं आहे का शुद्ध पाणी नाही, शुद्ध अन्न नाही. शुद्ध पाणी जर मिळालं तर मला आरोग्याची गरज नाही. आरोग्याची गरज नाही म्हणजे आरोग्यासाठी त्या दवाखान्यामध्ये जायची गरज नाही. परंतु हे जर असेल तर हे जाण्यासाठी आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भाऊ डॉक्टर नाही, नर्सेस नाही, यांची भरती होणं गरजेची गोष्ट आहे. कारण आरोग्याची काळजी ज्यांना माहिती आहे तेच घेऊ शकतात. मग त्याची भरती करण्याची गरज आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. यानंतर जो विषय आहे तो शिक्षणाचा आहे. आता शिक्षणाबद्दल मला काही कोणी सांगायची गरज नाही, कारण शिक्षणामध्ये काय असतं आणि काय नसतं आणि कशी पिढी घडवायची हे मला काही कोणी सांगायची गरज नाही. कालच्या काही एका क्लिपमध्ये ऐकलं, मी त्यावरती बोलणार नाही. परंतु शिक्षण हे शिक्षण असतं, कारण इथून पुढे मायबाप करताना आपले जर मुलं शिकवायची असतील तर चांगलं शिक्षण मिळण्यासाठी त्यांना देण्यासाठी चांगले उमेदवार निवडून यावे यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. कारण ही जर पिढी जर घडली नाही तर आपलं भविष्य अंधाराने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जर आपलं प्रकाशमय जर जीवन करायचं असेल तर आपल्याला इथून पुढची आपली पिढी घडवावं लागेल. यानंतरचा जो विषय आहे तो रस्त्यांचा आहे. मी अनेक रस्ते बघतो अण्णा, रस्ते कसे असावे याला एक गणित ठरलेलं आहे. मी स्वतः सिव्हिलमध्ये काम करणारा माणूस आहे, मला इथे काय कुणी शिकवण्याची गरज नाही. कारण रस्ते आपण आपल्या गावापुरतच बोलू, कारण मी 14 गाव फिरत 14 गावाचे रस्ते बघितले. आपल्या गावातील त्या 14 गावातली काही वेगळी परिस्थिती नाही. आज केलेला रस्ता 4 दिवसामध्ये फुटतो, याच्यात वाईट गोष्ट कुठे मी बघितली नाही. मग ती नीट करण्यासाठी काय करावं लागेल याच्याही काही योजना ठरलेल्या आहेत. मग ते योजना कोणत्या आहेत तर मला तुम्हाला सक्षम करण्याची इच्छा आहे. सक्षम करणं म्हणजे काय, तुम्हाला तर रस्ता कसा बांधतात याचं जर ज्ञान आलं तर कुठलाही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने रस्ता करणार नाही, कुठेही मलई खाण्याचं काम करणार नाही. कारण तुम्ही स्वतः जेव्हा जागरूक व्हाल नागरिक मध्ये बंधू आणि भगिनींना, तेव्हाच आपल्या गटाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हाला जागरूक होणं गरजेची गोष्ट आहे. यानंतर जो येतो शेतीवर येतो. खरं तर आपला हा भाग शेतीप्रधान भाग आहे. प्रत्येक माणूस इथे शेतकरी म्हणून बसलेला आहे. मी एक शेतकऱ्याचा माणूस आहे. माझे वडील जर बँकेमध्ये सर्व्हिस करत असले तर माझी सुद्धा शेती आहे. या शेतीवरती काय काम करा, आपण सोन्यासारखा माल पिकवतो. सोन्यासारखा पिकवलेला माल मातीमोल भावामध्ये विकतो. याचा कधी कोणी विचार केला का करू नये? यासाठी आपल्या आंबेगाव तालुक्याची एक अन्न प्रक्रिया उद्योग संस्था आहे. पण मी गेले कित्येक वर्ष बघतो ती बंदच आहे. ती का चालू झाली ना हा एक मला पडलेला प्रश्न आहे. मग सहकारी संस्था होते निर्माण केली, जर संस्था तुम्ही बंद करत असाल, जर त्या जर चालू होत नसेल तर त्या अशा संस्थांपेक्षा आपण स्वतः सगळ्यांनी एकत्र येऊन एखादी अन्न प्रक्रिया संस्था का उभी करू शकत नाही हा एक विषय आहे. परंतु यावरती काम करत मी तुम्हाला खरंच आव्हान करेन, मला तुम्ही साथ द्या. मी तुम्हाला स्वतः स्वयंरोजगार निर्माण केल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण हे माझे महिला मंडळ बहुसंख्येने लोक आहे. परंतु आज दुसऱ्याच्या बांधावरती गेलं तर काय होतं काय नाही मला माहिती आहे. त्या ठिकाणी कशी काय परिस्थिती हे मला माहिती आहे.
मग तुम्हाला जर तुमच्या घरातून तर एखादा रोजगार मिळाला, तुम्हाला काय हरकत आहे माझ्यासारखे रोजगार निवडून देण्यासाठी? मी तुम्हाला तुमचा व्यवसाय घरात बसून कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ह्याच गोष्टी आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये करायच्या आहेत. यानंतर जे तरुण मंडळी आहेत, जे माझे सहकारी आहेत, जे माझ्याबरोबर ते काम करतात, यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. कारण समाजामध्ये बरेच असे मोकळे फिरणारे बेरोजगार तरुण मी बघतो. यांच्यासाठी काय करणार? यांच्यासाठी कुणाकडेच काही योजना नाही, तर ती योजना असलेला मी माणूस आहे. कारण या तरुणांचं उभं केलं तर घर चांगलं होईल, आणि घर चांगलं झालं तर समाज चांगला होईल, आणि समाज चांगलं झालं तर गाव चांगलं होईल, गाव चांगलं तर राज्य चांगलं होईल. खात्रीशी मी तुम्हाला सांगतो. मग या मुलांना घडवण्याचं काम करायचं. मी तुम्हाला जास्त बोलत होता, वेळ घेणार नाही. परंतु मी ज्यावेळी माझ्याकडे कुठलाही प्रश्न असतो, त्यावेळी मी शिक्षण व्यवस्थेवरती काम केले, त्यावेळी मी मूलभूत प्रश्नावरती काम केलेले. आणि हे करत असताना मी समाजातील कुठल्याही समाजाचा जर माणूस असेल, जर माझ्याजवळ जो मुलगा आला तर त्याला मी चांगलं ज्ञान देण्याचं मी काम केलं. मी त्याला घडवण्याचं काम केलं. तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा. त्या दिवशी मध्ये योगेशनी मुलाखती, योगेश असेल, अतुल असेल, संतोष असेल, अशा अनेक नावं घेण्यासाठी माझ्याकडे आहे. तर आपल्याच गावाकडे वसंत सारखा मुलगा असेल, असे अनेक गोष्टी आहेत का माझ्या बरोबर जर एखादा मुलगा फिरत असेल, मी त्याला मोकळा महाराज फिरून देत नाही. त्याला माझा पहिला प्रश्न जो करतो काय ते मला पहिले सांग. विनाकारण माझ्या पाठीमागे फिरू नकोस. तुला जर तुझं पोट भरायचं भ्रांत असेल, तू माझ्या मागे फिरू नको. पहिल्यांदा तू तुझं पोट भरवण्याची विद्या माझ्याकडे शिकून घे. तू तुझा पहिला पायावर उभा आणि नंतर माझ्या मागे फिर. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि याच भूमिकेतून काम करता अनेक व्यवसाय घडवण्याचं माझ्यासारख्या माणसाने काम केलंय. आणि हे व्यवसाय घडवत असताना ही जी काय उमेदवारी मला दिली, खरं मी सुरेश भाऊ तुमचा खूप आभारी आहे. खरंच खूप आभार आहे. सुरेश भाऊबद्दल तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विषय असतील, पण मी बघितलं सुरेश भाऊ तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे. सुरेश भाऊने माझ्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे. आता तुम्ही म्हणा तुझे त्याचे संबंध आहेत, पण संबंध रक्ताच्या पलीकडच्या नात्याचे. ज्यावेळी एखादा उमेदवार निवडण्याची वेळ येते, त्यावेळी कोणता उमेदवार असावा, सुरेश भाऊ माझं नाव सांगत होते, शरद दादा माझंच नाव सांगत होते, देवीदास दरेकर माझंच नाव सांगत होते, आणि निकम साहेबांचं बरोबर मी असताना निकम साहेब माझंच नाव सांगत होते. प्रत्येकाला असं वाटत होतं माझ्या बाजूने उभं राहावं, परंतु सगळ्यांनी ठाम भूमिका घेतली. कोणतं चिन्ह पाहिजे त्याला द्या, तर सुरेश भाऊचं चिन्ह आहे मशाल. आणि सुरेश भाऊने केलं त्याग मी खरंच भाऊ कधी विसरणार नाही, खरंच विसरणार. तर पैरून आता स्फोट होऊ शकतो. कारण एखादं आपल्याकडे असलेलं पद ते जिल्ह्याध्यक्ष आहे. त्यांना विचारणारा वरचा वर्ग आहे, आणि त्या वरच्या वर्गाला प्रश्न उत्तर त्यांना द्यावं लागतात. प्रत्येक जिल्हाध्यक्षाला त्यांना विचारलं, त्यांचे वरचे अधिकारी असतात, पदाधिकारी असतात, त्यांना ते सांगावं लागतं. आणि ते सांगत असताना त्यांची काय एक तिकीट उडत असेल हे मला माहिती आहे, पण त्यांनी केलेला त्याग फार मोठा आहे. मला तुतारीचं चिन्ह देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यात तुम्ही सर्वांनी मला उमेदवारी दिली. मला इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या सर्वांची सेवा करण्याची तुम्ही संधी मला देणारच आहात. कारण हे मी इतकं काळजीपूर्वक सांगते. मी माझ्या अवसरीपेक्षा दुसऱ्या गावामध्ये काका नाही म्हणणार, माफ करा. काकांनी मला सांगितले, काका हे तामीच माझं नाव आहे. तर कुमार शेठ माझं नाव जरी इतर गावामध्ये फक्त दानशूर व्यक्ती म्हणून असेल, एक व्यावसायिक म्हणून असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला एकच सांगतो, आश्वासित करतो, बैरवनाथावरती आमची खूप मोठी श्रद्धा आहे. का या 14 गावामध्ये मी जो विकास करणार आहे, मी जो काम करणार आहे, तो शाश्वत विकास करणार आहे. शाश्वत विकासाची व्याख्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि जे विरोधक असेल त्यांनी पण ऐका, शाश्वत विकास मध्ये आज केलेली कामं उद्या वाहून जाणे नाही. शाश्वत विकास म्हणजे आज केलेली कामांची कमीत कमी गॅरंटी 25 वर्षाची शासकीय नियमानुसार. 25 वर्षात माझी चांगलीच कामं दिसतील, कारण शासनाचा निधी
व्हायला जाऊन देणार नाही, शासन नोंदणी नको त्या ठिकाणी उभा करून देणार नाही, ही भूमिका घेणार आहे. म्हणून याला शाश्वत विकास म्हणतात. मुलांसाठी काम करणारे, तुमच्यासाठी काम करणारे, येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी काम करणारे, हे तुम्हाला आश्वासित करतो. आणि त्या ठिकाणी बहुसंख्येने माझ्या माता माऊली उभ्या बसलेल्या आहेत. मी तुम्हालाही सांगतो का तुमचा सुरक्षेचा प्रश्न काही असू द्या, काही असू द्या, कोणताही असू द्या, नागरिकांना तुम्हाला सांगतो, माझा व्यावसायिक राजीनामा झालेला आहे. मला अन्न वस्त्र निवारा माझ्या पोटापुरता आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मला आता तुमच्यासाठी जगायचं. इथून मागच्या काळामध्ये जो माझ्याजवळ आला त्याला मी काम केलंय, पण इथून पुढच्या काळामध्ये मला खरंच तुमच्यासाठी जगायचे. कारण माझ्या घरच्यांनी मला ती परवानगी देऊन टाकली. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या बरोबर मी काम करत असताना कुठलंही माझ्याकडे चुकीचं काम होणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीला सांगतो. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी लढण्याचं काम करणार आहे, हे पण एक खात्रीशीर तुम्हाला सांगतो. कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला छेदून जायच्या आहेत, पण माझ्यानंतर जे होते माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. कारण माझ्यावरती प्रेम करणारे, आमच्या दोघांवरती प्रेम करणारे, तर आमचे कुमार शेट्टी बसले आहेत, त्यांचे विचार तर खूप मोठे आहेत. ते पूर्वीचे जिल्हा परिषदेचे आहेत, आमचे गोरे भाऊ आहेत, त्या